मित्रांनो, ही गोष्ट अनेक आध्यात्मिक संस्थांमध्ये सांगितली जाते. लक्ष देऊन नीट ऐका. एक चिमणी वाळवंटामध्ये एका झाडावर राहत होती. ही चिमणी नेहमी आजारी असायची. ती खूप अशक्त झाली होती. तिचे पंख गळून पडले होते. त्यामुळे तिला धड उडता सुद्धा येत नव्हते. ती कशी तरी त्या वाळवंटामध्ये संघर्षपूर्ण आयुष्य जगत होती. तिच्या अशा या अवस्थेबद्दल ती दिवस रात्र देवाला दोष द्यायची. एक दिवस एक साधू त्या वाळवंटामधून चालले होते. तेव्हा त्या चिमणीने त्यांना थांबवले आणि विचारले, महाराज, कृपया मला सांगा, माझी ही दुःखे कधी संपतील? तिची अशी अवस्था पाहून साधू महाराजांना तिची दया आली. ते म्हणाले, मी तुझे मागील आयुष्य तर बघू शकतो, पण भविष्यात काय होणार आहे हे निश्चित सांगू शकत नाही. मी माझ्या गुरूंना विचारून तुला सर्व सांगतो. साधूने आपल्या गुरूंना त्या चिमणीची सर्व हकीकत सांगितली. गुरु म्हणाले, त्या चिमणीला पुढचे 7 जन्म अशी दुःखे भोगावी लागणार आहे, जिथे एक दुःख दुसऱ्या दुःखाचे कारण बनेल. म्हणजे पुढचे 7 जन्म त्या चिमणीला कष्ट भोगावे लागतील. हे ऐकून त्या साधू महाराजांना खूप वाईट वाटले. ते म्हणाले, स्वामी, काहीतरी मार्ग असेल ज्यामुळे ती चिमणी ह्या दुःखातून बाहेर येईल. गुरुनी शांत राहून थोडा विचार केला आणि म्हणाले, एक मार्ग आहे. त्या चिमणीला ह्या मंत्राचा जप दिवस रात्र करायला सांग. मग त्या गुरूंनी साधूच्या कानात मंत्र सांगितला. साधू लगेच त्या चिमणीकडे गेले आणि तिला तो मंत्र सांगितला. हे देवा, मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला तुला धन्यवाद देते. तुला ह्या मंत्राचा जप दिवस रात्र उठता बसता करायचा आहे. असे बोलून साधू तिथून निघून गेले. मग 1 आठवड्यानंतर ते साधू एका सुंदर जंगलातून चालले होते. तेव्हा त्यांच्या कानावर एक गोड आवाज पडतो. ते दृश्य पाहून साधूला आश्चर्याचा धक्का बसतो. अरे, ही तीच चिमणी आहे, पण हिच्यामध्ये पूर्णपणे परिवर्तन झाले आहे. त्या चिमणीला सुंदर असे पंख आले होते. ती मस्त इकडून तिकडे उडत होती. ती वाळवंट सोडून एका छान तलावाजवळ त्या जंगलामध्ये राहायला आली होती. साधू लगेच आपल्या गुरुकडे गेले आणि त्यांना प्रश्न विचारला, स्वामी, त्या चिमणीला तर 7 जन्म दुःख भोगावे लागणार होते. मग अचानक हा बदल तिच्यामध्ये कसा घडला? गुरु म्हणाले, जेव्हा तू तिला मंत्र सांगून गेला तेव्हा त्या चिमणीला ह्या मंत्रावर अजिबात विश्वास बसला नाही. तरी सुद्धा तिने मनापासून हा मंत्र बोलायला सुरुवात केली. काही वेळानंतर चिमणी तहान लागल्यामुळे झाडावरून गरम वाळूवर खाली पडली. तेव्हा रडण्याऐवजी तिच्या तोंडातून निघाले, देवा, मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला तुला धन्यवाद देते. चिमणीने विचार केला, मी तहानेने व्याकुळ झाले आहे. मला उडता येत नाहीये. ह्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगले होणार असेल. देवा, ह्याबद्दल मी तुझे आभार मानते. चिमणीच्या आयुष्यात हे सर्व पहिल्यांदा घडत होते. रडणे, दोष देण्याऐवजी चिमणी ह्यावेळेस चक्क देवाला धन्यवाद देत होती. जेव्हा तिने विचार केला, ह्या त्रासामध्ये सुद्धा काहीतरी चांगले असेल, तेव्हा तिची नकारात्मक भावना सकारात्मकतेमध्ये बदलली. दुःखामध्ये सुद्धा तिला थोडा आराम मिळाला. तिच्यामध्ये हिंमत आली. हळूहळू का होईना ती उडत उडत एक सावली देणारे झाड शोधू लागली. जेव्हा जेव्हा त्या चिमणीला त्रास व्हायचा तेव्हा दुःखी होण्याऐवजी ती देवाला धन्यवाद म्हणू लागली. अशाने तिला खूप हलके वाटू लागले. या कृतज्ञतेच्या भावनेमुळे तिचे 7 जन्माचे दुःख 7 दिवसातच संपून गेले. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण आयुष्याबद्दल तक्रार करतो तेव्हा आपण आपल्या शरीराला आणि मनाला नकारात्मक भावनेने भरून टाकतो. जे दुःख बाहेर आपल्याला काही क्षणांसाठी आलेले असते, त्या दुःखाला आपण मनामध्ये उगाळत बसून त्याला धरून ठेवतो. मित्रांनो, एक प्रयोग करून बघा. आत्ताच्या आत्ता एक काम करा. तुम्हाला जे काही दिसेल त्यामध्ये दोष काढायला सुरुवात करा. अरे, हा फोन किती जड आहे. हे झाड सरळ का नाहीये. एवढी थंडी का पडलीये. लोकांना कसे बोलायचे हे सुद्धा समजत नाहीये. जेव्हा तुम्ही आरशात स्वतःला बघाल तेव्हा सुद्धा त्यामध्ये काहीतरी दोष काढा
अरे माझे डोळे किती छोटे आहे. मित्रांनो, विचार करा, अशा मानसिक अवस्थेमध्ये जर तुमचा पूर्ण दिवस गेला तर दिवस अखेर तुम्हाला स्वतःबद्दल तिरस्कार वाटायला लागेल, स्वतःचा राग येईल. आणि हीच सवय तुम्ही काही दिवस ठेवली तर तुम्हाला हे आयुष्य कधी संपतंय असे वाटेल. या प्रयोगानंतर तुम्हाला अनुभव येईल की दोष देणे, तक्रार करणे हे एका विषासारखे आहे जे आपल्या मानसिक स्थितीला पूर्णपणे खराब करून टाकते. मला मान्य आहे आपण दिवसभर तक्रार करत नाही, पण काही प्रमाणात आपण याची सवय लावून घेतली आहे, ज्यामुळे हळूहळू का होईना हे विष आपल्या मनामध्ये पसरत जाते. पण जर आपण तक्रार करणे, दोष देण्याच्या सवयीच्या एकदम उलटे करायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्यायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्टीचे आभार मानायला सुरुवात केली, तेव्हा काय होईल? पडलो तर धन्यवाद, डोके दुखत असले तरी सुद्धा धन्यवाद, चूक झाली तरी सुद्धा धन्यवाद, आज ऑफिसमध्ये उशीर झाला, बॉसची बोलणी खावी लागली, त्यासाठी सुद्धा धन्यवाद. सुरुवातीला तुम्हाला धन्यवाद देताना कारणे द्यावी लागतील, जसे की बॉस माझ्या भल्यासाठीच मला बोलत आहे, आता मला अपयश येत आहे कारण मोठे यश माझी वाट पाहत आहे. मग एक वेळ अशी येईल की धन्यवाद बोलल्यानंतर तुम्हाला काही कारण द्यायची गरज भासणार नाही, तो तुमचा स्वभाव बनेल. धन्यवाद बोलल्यानंतर तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह भावना निर्माण होईल आणि तुम्हाला हलके हलके वाटू लागेल. तुमच्या आतमधली नकारात्मक भावना बदलणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुमच्या आतमधली भावना बदलते तेव्हा तुमचे विचार बदलतात, जेव्हा विचार बदलतात तेव्हा कृती बदलते आणि तुम्हाला नवीन नवीन रिझल्ट्स मिळायला सुरुवात होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काम करण्याची इच्छा असेल आणि फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट उघडायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.